संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये मराठा आरक्षणासंदर्भात विविध मागण्या समोर येत आहेत। त्यापैकी ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण ही मागणी प्रामुख्याने सतत होत आहे। त्यावर मोठ्या प्रमाणामध्ये राजकारण चालू असून त्यामुळे राज्यात ओबीसी व मराठा समाजामध्ये असंतोष निर्माण झाला आहे। त्यामुळे काही जिल्ह्यात तर ओबीसी यांना मराठा यांनी बोलायचे नाही, एकमेकाच्या सुखदुःखात जायचं नाही, हॉटेल, पान टपरी, दुकान अशा ठिकाणी एकमेकाच्या दुकानातून माल खरेदी करायचा नाही, असे प्रकार मोठ्या प्रमाणामध्ये राज्यामध्ये चालू आहेत। त्यामुळं मला महाराष्ट्र एके दिवशी मणिपूर होतो की काय अशी शंका निर्माण होऊ लागली आहे। प्रत्येक राजकीय पक्ष वेगळी भूमिका घेतात, तरी दुधाचे दूध व पाण्याचे पाणी होण्यासाठी प्रत्येक आमदारांनी आपली भूमिका पवित्र विधान भवनात सर्व राज्यासमोर मांडावी। ज्या मराठा बांधवांना ओबीसीतून आरक्षण हवे त्यांना द्यावे किंवा नाही यावर आपले मत व्यक्त करावे। ज्या मराठा बांधवांना ओबीसीतून नको त्यांनी प्रतिज्ञापत्र देऊन आम्हाला ओबीसीतून नको असेल तर शासनात कळवावे, अशा पद्धतीने मतदान घ्यावे व आपल्या पक्षाची व व्यक्तीच्या प्रत्येक आमदार यांनी आपली भूमिका संपूर्ण महाराष्ट्र राज्यासमोर मांडावी। याकरता आपण विधानसभा विशेष अधिवेशन तातडीने बोलवावे व महाराष्ट्राला मणिपूर होण्यापासून वाचवावे ही विनंती माननीय अध्यक्ष राहुल नार्वेकर साहेब यांना मी या ठिकाणी विधानसभा सदस्य या नात्याने करत आहे। विधानसभा अध्यक्षाकडे गेली याबाबत आपलं काय मत? मग हेच काम करायचं ना, कळू द्या ना मराठ्याला बी कोणचा आमदार म्हणतोय मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण नाही पाहिजे। मग तो ओबीसीचा आमदार असन नाही तर मराठ्याचा असन, पडू द्या ना मराठ्यासमोर उघडा। हेच कामं करा ना, दुसऱ्या कायला काड्या करायच्या, हेच काम करायचं। मग हे अपेक्षित आहे ना मराठ्याला सुद्धा, आम्हाला सुद्धा अपेक्षित येतेच। बोलवा तुमचं कोणचं अधिवेशन आहे ती, चांगली मागणी आहे, बोलवा अधिवेशन तुमचं कोणचं आहे ती आणि पडू द्या उघडे। आता हटू नका या शब्दापासून मागं, आता याच्यापासून मागं हटायचं नाही, आता अधिवेशन बोलवायचं। परत उद्या त्याला देवेंद्र फडणवीस साहेब म्हणते कशाला बोलायचं म्हणला तू, परत मागं घेताना भूमिका। बोलवा आता अधिवेशन आणि पडू द्या उघडे, कळू द्या मराठी त्या दिवशी अधिवेशन लाईव्ह बघतील सगळे। कोणत्या आमदारानं ओबीसी आरक्षण हे मराठ्यांना ओबीसीतून द्यावं, कोण नाही म्हणतोय ना तो मराठ्यासमोर उघडा पडू द्या। मग तुम्हाला कचका दाखवतो आम्ही त्या टायमाला नाही म्हणणाराला, ह्या भूमिकेत राहा ना। तिसऱ्या काय याचं कोण लिहून घेईन त्याचं कोण लिहून घे, ह्या भूमिकेत राहा। ही भूमिका मराठ्याला मान्य। बोलवा अधिवेशन तुमचं आणि एवढ्याचसाठी बोलवा फक्त ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण द्यायचं आहे। आमदाराची भूमिका सांगा, जो आमदार बोलणार नाही तो गेला।